रिलॅक्स. सरळ झोपा होता. दुखलं का इथं? दुखलं का? करा फोल्ड करा. करा फोल्ड. हा ठीक आहे. किती होतं ते तर बघू. इथं दुखलं का? इथं पण दुखलं का? आता कशाहून पडेल? कशाहून पडेल? कुठून बस चला. घ्या खाली चला. खाली पाहिजे. आता नीट मी काय काय सांगतो. तुमच्या मानेमध्ये C45 C56 मध्ये गॅप आहे. कमरामध्ये L45 L5 मध्ये गॅप. आता दोन्ही ठिकाणी गॅप पडून कमीत कमी 20 ते 25 वर्ष झाले तुम्हाला. आता कमरामध्ये गॅप पडला पण तुम्हाला पाठीमागचे 5 ते 10 वर्षापूर्वी एवढा त्रास नव्हता. नाही ना. बरोबर. एवढे 2 ते 5 वर्ष जास्त त्रास होता. 4 वर्षापासून. आता तुमच्या कमरामध्ये L45 L5 मध्ये गॅप आहे. म्हणजे जी वरची जी डिस्क आहे, आता या ठिकाणी जी डिस्क आहे इथली, ती वरची डिस्क खाली सरकली. डिस्क खाली सरकून भरपूर दिवस झाले पण जसं जसं त्याच्यातलं कार्टिलेज फाटून बाहेर आलं तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून पायाला, मांडीला, गुडघ्याला दोन्ही पायाला होत नाही. म्हणून कमरापासून दोन्ही पाय दुखणं, जड पडणं, रग लागणं, कळ लागणं, मुंग्या येणं, चालता नाही येणं, बसून उठले झोपून उठले वाकडं वाकडं चाललं असा प्रकार व्हायचा आणि होतो. आता यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. डॉक्टर म्हणतील कमरातली गादी सरकली, नस दबली गेली. आता याला तुम्हाला सगळे डॉक्टर ऑपरेशन सांगतील. सांगितलं का नाही सांगितलं? नाही. कमरा केला ना डॉक्टर बोलले गोळ्या दिल्या पण मला गोळ्याने आजार बरा होत नाही आणि होऊ शकत नाही. झालं बरं तर तुमचे पैसे मी भरत नाही ना. मग घेतलेच नाही. जे मी सांगितलं बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं? कमरामध्ये गॅप पडला, गादी सरकली. आता हिची नस खूप दिवसापासून ब्लॉक असल्यामुळे तुम्हाला नीट आहे का मी काय गुडघ्याला रक्तपुरवठा न झाल्यामुळे गुडघ्याला दुखत रे दादा. मी काय म्हणतो ऐका तर घरी का तुम्हीच बोलता? बोला. मी ऐकून घेतो. बोला. आता इथून ब्लड सर्क्युलेशन गुडघ्याला न झाल्यामुळे गुडघे 80% गेले. 80 ते 90%. देवाने एक वरदान दिलंय. ते वरदान तुम्हाला लागू नाही का? कमरापासून रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या नस आहे त्या पाठीमागच्या 5-10 वर्षापासून बंद आहे. म्हणून दिवसभरून 1000 सेल्स डेट झाल्या त्या 1000 सेल्स परत रिजनरेट होत नाही. म्हणून तुमच्या मल्टिपल डेज जी होत 80 ते 90% गुडघे गेले. आता गुडघ्याचं जे MRI केले दोन्ही गुडघे बदलायला होते. अजून तुम्ही MRI नजर केले फक्त एक्सरे सांगतील. डॉक्टर म्हणतील कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, गाद्या घसरल्या. पण ते का कमी झालं आजपर्यंत कोणी सांगितलं नसेल, सांगणार पण नाही. त्याचं कारण ते जेव्हा त्या नसा चालू होते त्याला रक्तपुरवठा तेव्हा ते क्लिअर. आता याला तुम्हाला आयुष्यभर नियम आहे. नीट आहे का? मानेसाठी नियम आहे. उशा दोन घ्यायचं नाही, दोन्ही खांद्यावर झोपायचं नाही, मान मोडायची नाही, मानेला झटका द्यायचा नाही, उठताना बसताना दोन्ही हात खाली टेकवायचे नाही, खाली बसायचंच नाही सगळ्यात. हे झाले मानेचे नियम. कमराचे नियम मांडी घालायची नाही, वाकून वजन उचलायचं नाही, पालतो झोपायचं नाही, जाड गादी जाड सोप्या बसायचं झोपायचं नाही, 30 डिग्रीत बसायचं नाही, खुर्ची बसले शीट पुढे घेऊन पाय लांब करून बसायचं झोपायचं. त्याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता जेव्हा मनका जागेवर जाईल कार्टिलेज लेवल येईल नसा चालू होईल तेव्हा ते क्लिअर होईल. गुडघ्याला परत वेगळे नियम. मांडी घालणं बंद, गुडघ्यावर बसणं बंद, पायऱ्या चढ उतर जास्त बंद किंवा कमी. गुडघ्याचे बेल्ट लावूनच प्रवास करायचं काम करायचं. कमराचा बेल्ट लावूनच प्रवास करायचं काम करायचं. 50 ते 80% पर्यंत रिकव्हर होईल दोन्ही. 100% बरं होणार नाही इथून पुढे. कारण की तुम्ही पार त्याची वाट लावली मग माझ्याकडे याच्या आधी बसले पेन किलर खात, गोळ्या खात, स्टोरेट खात म्हणून एवढी वाट लागली. याला तुम्हाला ट्रीटमेंट मागच्या 5 वर्ष आधीच पाहिजे होती. द्या इकडे MRI. जेवढं मी सांगितलं बाकी डॉक्टर MRI करून पण एवढं सांगितलं नसेल सांगणार पण सांगितलं. मी तुमचा MRI बघितलं नाही आता बघतोय. खरंय खोटंय? आता हे बघा हा तुमचा MRI. हे बघा मगाशी मी सांगितलं की तुमच्या L45 L5 मध्ये गॅप आहे. वरची खाली सरकली, गादी फाटून बाहेर आहे. गॅप पडून भरपूर दिवस झाले पण गादी आता सरकली. तसं तुमच्या मानेमध्ये C45 C56 मध्ये गॅप आहे. तिथं झीज झाली, गादी सरकली. आता याला बरेच डॉक्टर ऑपरेशन सांगतील. याच्यावरती गोळ्या औषधं जगात तयार झाले जर असतील याच्याने गोळ्या परमनंटली फरक पडला तुमचे पैसे मी भरल. नाही पडत गोळ्या. पडू पण शकत नाही कारण की तुम्ही आतापर्यंत गोळ्याच खाऊन आले. गोळ्या खाल्ल्या का माझे पाय सुजाले. समजलं? सूज येते अंगात. चालतच नाही. झोपा पालतो झोपा. आजपर्यंत असं डॉक्टर भेटलं का सांगणार? हा का?
बीपी डायबिटीस काही नाही काही एवढं वजन कसं काय वाढवलं? या गोळ्या खाऊनच वाढले. हा हाय पेनकिलर गोळ्या. लयच वजन वाढवलं. तुमच्या कोण म्हटलं? मालकीनबाई. तुम्ही बारीक झाले नाही जाड झाले का? हं? मोटरसायकल कशी आली? काय दादा? ओय. काम घरातलंच आहे ना? हो. होतं का नाही काही? ते नाही होत रे बाबा. मग आता घरी कोण करतं काम? फक्त स्वयंपाक करते धुणं. गागू नका एवढं. हं? इकडं मान करा फिरा इकडं. याला डबल ट्रीटमेंट असेल बरं का. कमराची वेगळी गुडघ्याची वेगळी. याला बाकीच्या 200 खर्च असतो मला 400 खर्च असतो पर डे. खुश झोपा माझ्याकडे तो खुश झोपा सर कपडा खरं अशी आहे बस. घाबरू नका रिलॅक्स. याला डबल ट्रीटमेंट असेल बरं का. कमराची वेगळी गुडघ्याची वेगळी. याला बाकीच्या 200 खर्च असतो मला 400 खर्च असतो पर डे. खुश झोपा माझ्याकडे तो खुश झोपा सर कपडा खरं अशी आहे बस. घाबरू नका रिलॅक्स. उठा पाय इकडे डोकं तिकडे पटापट उठा. पूर्ण अंग सुजलंय तुमचं. हो ना. फिरा इकडं डोकं इकडे पाय तिकडे फिरा इकडं. लवकर म्हाताऱ्या झाल्या. नाही लवकर म्हातारं झालं रे बाबा. खरं अशी आहे. अरे बाई गो. सरळ झोपा होता सरळ झोपा सरळ. बस तिला सोडा. झालं 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 झालं. हे पाय गुडघ्यामुळे सुचतं बरं का. हो ना. हो याच्या आधी युरिक ऍसिड B12 चेक केलंय? हो काहीच नाही ना आता बी केलंय भाऊ. काहीच नाही रे. टॉयलेट कबोर्ड आहे का साधं आहे घरी? साधच आहे. चालणार नाही. हो ना. एक तर खुर्ची घ्या नाही तर कबोर्ड टॉयलेट बांधा. हो नाही. खाली बसणं कायमचं बंद. हो, हो. आणि मग खाली बसता येत नाही सगळं उभे नाही विधी होते त्याला तर पोट. बरोबर ना. हो हो ना. अरे असं खरा फोल्ड पाय झालं कविता.